शिव मी ओम शांती अविनाशी अण सहज ज्ञान है स्वयं शिव मी सांगत आहे स्वयं शिव मी सांगत आहे अविनाशी अण सहज ज्ञान है स्वयं शिव मी सांगत आहे स्वयं शिव मी सांगत आहे तुझे रूप हे तुला न माहित शरीरावरती होतो मोहित तुझे रूप हे तुला न माहित शरीरावरती होतो मोहित स्नेहामधले सदा सचेत स्नेहामधले सदा सचेत बिंदु रूप तू आत्मा आहे बिंदु रूप तू आत्मा आहे अविनाशी अन सहज ज्ञान है स्वयं शिव ही सांगत आहे स्वयं शिव मी सांगत आहे ओम शांती. आज आपले गोड बाबा आपल्याला सांगत आहेत की मुलांनो, तुम्हाला आता वेळ असा आलेला आहे की ह्या कर्मक्षेत्रावरती तुम्ही कशासाठी आलेले आहे ते तुम्ही समजून घेतलेलं आहे. आणि बाबा सांगतात की तुम्हाला जे आता हे सत्य ज्ञान जे प्राप्त झालेलं आहे तर हा इतका अनमोल ठेवा कोणाजवळसुद्धा नाही आहे. आणि बाबा सांगतात तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ना ते इतर कोणालाही प्राप्त होत नाही. आणि बाबा मुख्यतः जे साधू संत ऋषीमुनी किंवा संन्यासी असतात किंवा स्वतःला राजाधिराज शंकराचार्य असं म्हणतात, ते सगळ्यांच्या बाबतीत बाबा सांगतात की त्याने परमात्माकडे त्यांची ओढ असते, परंतु त्यांचं काय होतं ते सांगतात की आम्ही ब्रह्ममध्ये लीन होणार. तर बाबा सांगतात ब्रह्म तर एक तत्व आहे. ब्रह्म आकाशाच्या वरती जी आत्माची दुनिया आहे त्याला ब्रह्म म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर ब्रह्म म्हणजे तत्व म्हणजे आपलं शरीर पण 5 तत्वांनी बनलं आहे ना. तर अगर तत्वाशी जर योग लावला तर कसा परमात्मा भेटणार तुम्हीच बघा. ज्या प्रकारे हे शरीर विनाशी आहे ना, कारण हे तत्वापासून बनलेलं आहे, त्याप्रकारे परमात्मा आहे, तत्व आहेत. तर मग संन्यासींचा योग तत्वाबरोबर असतो. तर बाबा सांगतात त्याच्यामुळे ते तुम्हाला ॲक्युरेट, तुम्ही कितीही त्यांना गुरु बनवले तरी तुम्हाला सद्गती नाही मिळू शकत. आणि नंतर बाबा आज रुद्रमाळेचं महत्त्व पण सांगतात. आणि बाबा आज आपल्याला सांगतात की मीच तुम्हाला साक्षात्कार घडवत असतो आणि काय होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला अगोदर दाखवत असतो. तर तुम्हाला आता परमधाममध्ये पण तुम्हाला मनाद्वारे जाता येतं, जे कोणालाही माहिती नाही की परमधामच निर्वाणधामच आपल्या आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे आणि परमपिता परमात्मा तिथे आपला पिता आहे. आणि बाबा सांगतात की मी साक्षात्कारची चावी तुम्हाला देत नाही, पण जेव्हापासून द्वापरयुगापासून साक्षात्कार सुरू होतात, जेव्हा आपण कुठल्याही देवीदेवताची भक्ती करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की हा देवीदेवता मला इशारे करतात किंवा माझ्यावरती कृपा करतात. आहे ना किती जणांना गणपती बाप्पाचं पण काय अनुभव येतात ना. तर बाबा सांगतात की ते सगळे साक्षात्कार तुम्हाला मीच करवतो. तर हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. आणि बाबा सांगतात की मी तुम्हाला द्वापरयुगापासून तुम्ही माझी भक्ती करता तर तेव्हापासून मी साक्षात्कार करायला सुरुवात करतो. ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे तो तुमच्याबरोबर आहे असे तुम्हाला भासना होत राहते. आणि त्याच्यानंतर कलियुगाच्या अंतिम क्षणी जेव्हा तुम्हाला भयंकर दुःख होतं तेव्हा मात्र परमपिता परमात्मा बाबा इथे येतात. तर आता आपल्या भ्रुकुटीच्या सिंहासनावरती विराजमान व्हा. मी आत्मा राजा, या शरीराचाही मालिक आणि कर्म इंद्रियांचा म्हणजेच मन बुद्धी संस्कार याचाही मालिक आणि हात पाय कान नाक 5 कर्मेंद्रिय आहेत त्याचाही मी मालिक, हे लक्षात घ्या. म्हणूनसाठी जेव्हा आत्मा निघून जाते तेव्हा काय म्हणतात, मरण झालं, मृत्यू पावला, आत्मा गेला.
म्हणजे आत्मा कुठे गेला म्हणतात का? शरीर संपलं, आत्मा गेला. आत्मा मेला नाहीत म्हणत कधी, आत्मा गेला म्हणतात. आत्मा उडून गेली, ज्योती निघून गेली, जीव गेला. तर सगळं काही आत्माच आहे. ठीक आहे. तर आज आहे 9/12/22. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही कर्मक्षेत्रावर आले आहात. कशासाठी? तुमचा पाठ बजावण्यासाठी. पाठ म्हणजे रोल. तुमची कर्तव्य कर्म बजावण्यासाठी तुम्ही या कर्मक्षेत्रावरती आले आहात. कर्मक्षेत्र म्हणजे कार्य करण्याचं स्थान. तुम्हाला कर्म तर जरूर करायची आहेत. आत्म्यांचा स्वधर्म आहे शांती. त्यामुळे शांती मागायची वस्तू नाही आहे, तो तुमचा स्वधर्मच आहे. स्वधर्मामध्ये टिकायचं आहे, म्हणजे स्वतःला मी शांत स्वरूप आहे, तर बोलताना व्यवहार करताना कर्म करताना शांतीमध्ये राहूनच करायचे आहेत. म्हणजे क्रोधित होऊन, कामी होऊन, कपटी होऊन, वाईट भावना निर्माण करून, वाईट भावामध्ये येऊन कर्म नाहीत करायची. तर हे लक्षात घ्यायचं आहे. बाबा सांगतात, प्रश्न आहे, नियोजित ड्रामा जाणत असूनसुद्धा बाबा कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगत नाहीत. त्याचे काय कारण आहे? उत्तर, बाबा जाणतात उद्या काय होणार आहे, तरीसुद्धा सांगणार नाहीत. असे नाही की उद्या समजा भूकंप होणार असेल तर बाबा तुम्हाला सांगतील, असं नाही. हे आजच सांगतील असं होणार नाही. कारण जर सांगितलं तर ड्रामा रिअल राहणार नाही. म्हणजे बघा, 3 तासाचा पिक्चर असतो, त्याचेसुद्धा सुरुवातीला जर आपल्याला सांगितलं डायरेक्टरने की पिक्चरच्या शेवटी हा खेळ होणार आहे, तर त्या पिक्चरमध्ये मजा राहील का? आणि त्याचं महत्त्व राहील का? त्याप्रमाणे ह्या दुनियेवरती अचानक काय होणार आहे? आपल्या श्वासाचं पण तसंच आहे ना, कलियुगामध्ये आपल्याला माहिती नाही श्वास कधी थांबणार आहेत. तसंच बाबा सांगतात की प्रकृतीची आपत आहे, काय येतील संकट, भूकंप येईल, काही होईल. तर ते बाबांना सगळं माहिती आहे, पण बाबा सांगणार नाहीत, कारण तुम्हाला इतकं शक्तिशाली मास्टर देवी देवता बनायचं आहे. म्हणजे परीक्षा आली, भूकंप आला, काही भीती, काहीही गोष्ट प्रसंग आला, दुःख आलं, तर आपल्याला आपल्या आत्मिक भानामध्ये राहायचं आहे. कारण आत्म्याला कशाची भीती नाही, आत्म्याला काहीच होत नाही. आत्म्याला हवा उडवत नाही, अग्नी जाळू शकत नाही, आत्म्याला जमीन गाडू शकत नाही, काहीच होत नाही आत्म्याला, है ना. तर म्हणूनसाठी आत्मिक भानामध्ये राहायचं आहे, तर बाबांची शक्ती आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे. मग आपल्या बाजूला काही होऊ दे प्रकृतीच्या तत्वांचं, आपल्याला आत्मिक स्मृतीमध्ये राहायचं आहे. कारण बाबा म्हणत आहेत की मी जर तुम्हाला आधीच सांगितलं, तर मग जो आत्मिक स्थितीमध्ये राहील, आपली स्थिती बरोबर बाबांनी शिक्षाप्रमाणे समर्थ बनवेल, त्यालाच तसं पद मिळणार आहे, त्याची प्राप्ती त्याला तशी मिळणार आहे ना. म्हणूनसाठी बाबा सांगणार नाहीत. तर मग बाबा म्हणतात, मग परीक्षा कशी होणार? आणि मग अभ्यास सगळ्यांसाठी एकच आहे, एकच बाबा शिकवत आहे, एकच मुरली आहे. पण ह्याच्यामधूनच राजा महाराजा, नोकर चाकर, राजा महाराजांची मुलं वगैरे सगळं आत्ताच तयार होणार आहेत ना. तर त्याच्यासाठी प्रत्येकाला आपल्या स्थितीप्रमाणे बाबांच्या शक्तीला आपल्या मनामध्ये जमा केलेला आहे, बुद्धीमध्ये, संस्कारामध्ये त्याला यूज करायचे प्रसंग येतील तेव्हा. म्हणूनसाठी बाबा थोडे आज खूप गुप्त आणि गुह्य मुरली आहे. गुह्य म्हणजे डेप्थ आहे, त्याच्यामध्ये गहिराई आहे. तर त्याला अतिशय लक्षपूर्वक आपण समजायला पाहिजे. म्हणूनसाठी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तर बाबा आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपल्याला शिकवत आहेत, मुलांनो, तुम्हाला सर्व काही साक्षी होऊन पाहायचं आहे. जर अगोदरच माहीत असेल तर त्यावेळी तुम्हाला बाबांची आठवणसुद्धा विसरायला होईल. शेवटचा सीन पाहण्यासाठी तुम्हाला महावीर बनायचं आहे, अचल अडोल राहायचं आहे. बाबांच्या आठवणीमध्ये शरीर सुटावे, यावर परिपक्व अवस्था बनवायची आहे. यासाठीच तुम्हाला आत्मिक अवस्था परिपक्व बनवायची आहे. ओम शांती. ओम शांतीचा अर्थ मुलांना समजवला आहे. मनुष्य म्हणतात मनाची शांती पाहिजे. आता ती कशी मिळेल यावर सुद्धा बहुतेक एक पुस्तकसुद्धा छापलेलं आहे संस्थेमध्ये. बाबांनी मुलांना समजाविले आहे. तुम्ही सुद्धा म्हणता की ओम शांती, याचा अर्थ आहे मी आत्माचा स्वधर्मच शांती आहे. आपल्या स्वधर्माची फक्त स्मृती असायला पाहिजे. आणि माझा बाबा शांतीधाममध्ये राहणारा शांतीचा सागर, माझा तो चार्जर आहे, है ना. माझी बॅटरी थोडी डिस्चार्ज झालेली आहे, आपण अशांत झालेलो आहे ना जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येऊन. तर आपल्यातला शांतीचा गुण कमी झालेला आहे ना.
तर त्याला जेव्हा आपण शांतीसागर बाबांच्या बरोबर आपलं मनबुद्धी जोडतो तेव्हा आपल्यामधली शांती संपूर्णरित्या चार्ज होते. म्हणजेच आपण स्वधर्मामध्ये टिकायला सुरुवात करतो. स्वधर्मामध्येच आपल्याला साक्षात्कार होतात आणि सधर्मामध्ये टिकून जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपल्याकडून पुण्यकर्म होतात. म्हणून बाबा सांगतात ओम शांती म्हणजे काय, मनाला शांती पाहिजे असं नाही आहे. तुम्ही आहे शांत स्वरूप, तुमचा धर्मच आहे शांती. ज्या प्रकारे डोळ्याचा धर्म काय, पाहणं है ना, जिभेचा धर्म काय आहे, टेस्ट करणं, तसंच दातांचा धर्म काय आहे, चावणं अन्न, तसंच आत्म्याचा धर्म आहे शांत स्वरूप आत्मा. सोचं रूपच आहे शांती. तर हे लक्षात घ्यायचं आहे. बाबा सांगतायत आता याचा अर्थ काय आहे, कोणीतरी ओमचा अर्थ भगवान समजतात. बाबासुद्धा म्हणतात ओम शांती. काही लोकांना वाटतं ओम शांती मतलब देवालाच आपण बोलवतो आहे. बाबा सांगतात ओम अर्थात अहम, मी आत्मा. नंतर म्हणतात माझे शरीर, म्हणजे ओम म्हणजे मी आत्मा आणि हे माझं शरीर, म्हणून ओम शांती. म्हणजे या शरीरामध्ये राहूनसुद्धा शांती स्वधर्मामध्ये राहा. तर काय होईल, पुण्य लाभेल, कल्याण होईल, दुःख नष्ट होतील. बाबा सांगतात तर आत्मा स्वतःच म्हणते ओम शांती. माझा स्वधर्म आहे शांत आणि राहण्याचे स्थानसुद्धा निर्वाणधाम शांतीधामच आहे. आत्मा स्वतः आपला परिचय देते की मी शांत स्वरूप आहे. मग विसरण्याची आवश्यकताच राहत नाही की मनाची शांती कशी मिळेल. बाबासुद्धा म्हणतात ओम शांती. मी सुद्धा परमात्मा आहे, तुम्हा मुलांचा पिता आहे, शांतीधाममध्ये राहणारा आहे. तुम्ही आत्म्याने इथे शरीर धारण केले आहे. कशासाठी, ह्या सृष्टी रंगमंचावरती आपले कर्तव्य कर्म आणि जन्ममृत्यूचा खेळ खेळण्यासाठी, आपला पाठ निभवण्यासाठी, पाठ बजावण्यासाठी हे शरीर तुम्हाला मिळालेलं आहे. मग मनाच्या शांतीचा तर प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. ओमचा अर्थसुद्धा कोणी जाणत नाही अर्थासहित. त्यामुळे धक्के खात राहतात दुःखामध्ये. मनाच्या शांतीसाठी किती भटकतात. आत्मा जेव्हा अशरीरी आहे, म्हणजे जेव्हा शरीरामध्ये नाही तेव्हा आहेच शांत. शरीरामध्ये आल्याने कर्म इंद्रिय जरूर कार्य करतील. कर्मक्षेत्रावर जरूर काम तर करावेच लागेल, कर्तव्य कर्म तर आहेच. त्यामुळे शांतीवर काही पुस्तके बनवायची गरज नाही. हे समजणे तर सेकंदाची गोष्ट आहे. आत्मा स्वतःच म्हणते ओम शांती. बाकी काय पाहिजे, कुठून शांती येईल. आत्म्याचा देश शांतीधाम आहे. आता तिथे जाऊन तुम्ही सर्वजण आत्मे बनून बसणार, तर आता तिथे जाऊन बसणार तर नाही. स्वधर्म आहे, तुमचा देश पण आहे शांती, पण तुम्ही आता या सृष्टी रंगमंचावरती आलेले आहात, पृथ्वीवरती या शरीरामध्ये आलेले आहात. तर मग काय करायचं बाबा म्हणतायत, तर आता तिथे जाऊन शांतीधाम तुमचं आहे घर, तिथे जाऊन बसण्याचा विषय नाही. कारण तुम्ही पाठ जरूर बजवायचा आहे. तुम्हाला इथे जरूर हा तुमचा रोल आहे. तुमचं जे कर्तव्य कर्माचं जे तुमचं जे नाटकामध्ये हा तुमचा जो भाग आहे तो तुम्हाला निभवावाच लागतो. बाबा सांगतात तसेच परमपिता परमात्म्याकडून जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी पुस्तक इत्यादीची काही गरज नाही. ही तर एका सेकंदाची गोष्ट आहे. पुस्तक भक्ती मार्गामध्ये बनवितात, ज्ञान मार्गामध्ये नाही. तरीसुद्धा बाहेरच्यांना म्हणजे इतरांना हे व्यवस्थित हे ज्ञान समजवण्यासाठी रिझल्टचे समजवणे, तरीसुद्धा बाहेरच्यांना समजवण्यासाठी रियालिटीचे जे समजवणे आहे ती मात्र व्यवस्थित समजवणी द्यायची आहे. मनाची खरी शांती, सत्य गीता यावर लिहावे लागते. नाहीतर बुद्धी म्हणते स्वतःला आत्मा निश्चय करा, सुखधाम आणि शांतीधामाची आठवण करा, तर अंतमती सोगती होईल. बाकी इथे थोडीच मनाची शांती मिळू शकते. शांतीधाम तर आहे निर्वाणधाममध्ये, तिथे बाबासुद्धा राहतात आणि आपण आत्मेसुद्धा तिथेच, परमात्मासुद्धा तिथेच आत्म्याच्या दुनियेमध्ये, म्हणजे शांतीधाम, निर्वाणधाम, परमधाम, ब्रह्मलोक असं अनेक नावाने आत्म्याच्या राहण्याच्या ठिकाणाला ओळखलं जातं. बाबा सांगतात रुद्रमाळासुद्धा म्हणतात. तर रुद्र ज्ञानयज्ञसुद्धा एकच आहे.
ज्ञानसागर बाबाच आहेत. ज्ञान ऐकून बाबा ज्ञान तुम्हाला हे सांगतात. बाबा हे ज्ञान तुम्हाला ऐकू शकतात, कारण बाबाच आहेत सत्यम शिवम सुंदरम. बाकी हे ज्ञान तर खूप प्रकारचे आहे. विज्ञानाचे सुद्धा ज्ञान, कारागिरीचे सुद्धा ज्ञान असते, प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असते, परंतु त्या आहेत व्यवहाराच्या गोष्टी. ज्ञानामुळे खूप हुशार मनुष्य बनते. आता तुम्हा मुलांना सृष्टीच्या आदिमध्ये अंताची नॉलेज मिळाली आहे, कारण ही आहे पाठशाला. पाठशाला म्हणजे जिथं पाठ शिकवला जातो, सत्याचा पाठ शिकवला जातो. आणि पाठ म्हणजे अजून आपण ह्याचा चिंतन करू शकतो की पाठ म्हणजे परमात्म्याकडून आपल्याला ठाव ठिकाणा मिळतो सुख शांतीचा आणि मुक्ती, जीवनमुक्तीचा. शाळा म्हणजे जिथे रोज हे अभ्यास करायचा आहे आणि बाबांच्यावरती शालीनता बनून प्रेम करायचं आहे, सत्यताला आपल्या बुद्धीमध्ये धारण करायचं आहे. तर ही आहे आत्मा परमात्म्याची पाठशाला. इथे शिकविली जाते. बाबा आहेत हे सत्य ज्ञानाचे सागर. त्यांना सर्व ज्ञान आहे. सर्व वेदशास्त्र इत्यादींना बाबा जाणतात. योग अयोग्य काय आहे, हे खरे खोटे काय आहे, ते मी परमपिताच तुम्हाला समजवतो. आता सांगा, खरे काय आहे? सर्वव्यापी म्हणणे हे भगवंताला योग्य आहे का? ज्याप्रमाणे तुमचा पिता आहे शरीराचा. आता तुम्ही म्हणाल का माझा पिता गायीमध्ये पण आहे, कुत्र्यामध्ये पण आहे, चिखलामध्ये पण आहे? नाही ना. आपला शरीराच्या वडिलाला कधी आपण असं म्हणू का? नाही. मग आत्मा तर सगळ्यात उच्च शक्ती, परमशक्ती, त्याच्यामुळे सगळं सुख आहे. ब्रह्मांडाचा मालिक, सर्व आत्म्यांचा मालिक आहे बाबा, आहे ना. सुखाचा सागर बाबा. तर अशा बाबांना आपण कसं म्हणू शकतो की सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे? तर बाबा सांगतात, आता सांगा, परमात्म्याला सर्वव्यापी म्हणणं किती योग्य आहे? मी तर तुमचा पिता आहे. सर्वव्यापीकडून तर कोणतेही तुम्हाला कसं हे ज्ञान मिळू शकणार? आणि तुम्हाला सद्गतीसुद्धा कसं करणार सर्वव्यापी असल्यावर? बाबा सांगतात, तुमचा पुरुषार्थसुद्धा होऊ शकणार नाही. चुकीचं ज्ञान तुम्ही पकडलं तर सर्वव्यापी होऊन काय करतील बाबा? स्वतः मालिक आहेत. भगवान तर कधी पतित होत नाही. तर ते तर जेव्हा पाहिजे तेव्हा परत निघून जातील. इथे तर सर्व पतित आहेत. म्हणून परत कोणीही परमधाममध्ये म्हणजे शांतीच्या दुनियेमध्ये जाऊ शकत नाही, कारण तुम्ही सगळे अशांतीमध्ये आलेले आहात. पतित बनल्यामुळे संपूर्ण सत्य ज्ञान नाहीसे होते. बुद्धी सगळ्यांची अशुद्ध मलिन होते आणि परमात्म्याबरोबर सत्यताबरोबर बुद्धियोग जोडला जात नाही, योगच लागत नाही. आठवणीमध्ये विघ्ने पडतात. म्हणूनच कोणतेही पापकर्म करता कामा नये. आठवणसुद्धा जरूर करायची आहे. बाबाशिवाय जुने पाप नष्ट होणार नाहीत. असे नाही की हरिद्वारामध्ये राहिल्याने कोणते पाप नष्ट होतील. नाही, पाप तर करत राहतात. साधू संतांना जर माहीत असते की आपले घर शांतीधाम आहे तर तिथे जाऊन आले असते ना. बाबा तुम्हाला सर्व साक्षात्कार करवतात की तुमचंच परमधाम आत्म्याचं घर आहे आणि बाबा तिथे राहतात. तुम्ही हे सगळं साक्षात्कारामध्ये पाहिलं आहे. बाबा सांगतात, जणू काही तुम्ही तिथे जाऊनच आले आहात. भक्ती मार्गामध्ये सुद्धा दिव्य दृष्टीद्वारे साक्षात्कार होतो. तुम्ही जेव्हा सतयुगामध्ये असाल तेव्हा तुम्ही लक्ष्मीनारायणांना या डोळ्यांनी पाहाल. ते सुद्धा तुम्हाला आधीच साक्षात्कार झालेला आहे. आता साक्षात्कारामध्ये तुम्ही पाहता. बाबाजवळ दिव्यदृष्टीची चावी आहे. म्हणूनसाठी ब्रह्माबाबांना पण साक्षात्कार झाले ना. पहिला लाईटचा साक्षात्कार झाला, नंतर त्याच्यातून आवाज निघाला की चिदानंद रूपम शिवहम शिवहम, प्रकाश स्वरूपम शिवहम शिवहम. तर हे कोणाचं? बाबांची लाईट होती. आणि नंतर ब्रह्माबाबांना विष्णूचा साक्षात्कार झाला. नंतर विनाश बॉम्ब, गोळे बारूद फुटत आहेत त्याचा साक्षात्कार झाला. आणि धर्मयुद्ध, एकामेकाला जातीमध्ये खूप भांडणं आणि युद्धसुद्धा, त्याचासुद्धा साक्षात्कार ब्रह्माबाबांना झाला. तर म्हणूनसाठी बाबा सांगतात की आता साक्षात्कारमध्ये तुम्ही पाहता
बाबाजवळ दिव्यदृष्टीची चावी आहे, तर ती इतर कुणालाही मिळू शकत नाही. बाबांनी समजवले आहे, ही चावी मी कोणालाही देत नाही. याच्या बदल्यामध्ये मी मग स्वर्गावर राज्य करत नाही, तराजू समान ठेवतो. तुम्ही विश्वाचे मालिक बनता, मी बनत नाही. भक्ती मार्गामध्ये जो साक्षात्कार तुम्ही करता ते सुद्धा मूर्तीमध्ये त्या मूर्तीमध्ये थोडीच ताकद आहे. बाबा म्हणतात, मी मनोकामना पूर्ण करण्यासाठी साक्षात्कार करवतो. गणेशा, हनुमान इत्यादी त्यांची पूजा करतात. ही सगळी तुमचीच भक्तीतली रूपं आहेत. तुम्हीच मुलं आत्ता जशी साधना करता, परमात्म्यावर प्रेम करता, तुम्ही स्वतःच्या मनाला संगमयुगी बनवता, आत्माभिमानी बनता, या सगळ्या तुमच्या स्थितीचं, ब्राह्मण स्थितीचंच परत द्वापरयुगामध्ये मूर्तीमध्ये अलग अलग देवतांची नावे देऊन पूजा करतात. तर तुमच्या मूर्तीवरती प्रेम करतात किती जणी भक्त. तर मग तुम्ही मुले माझीच आहात म्हणूनसाठी तुमच्या मूर्तीतून सुद्धा तुमच्या मूर्तीमधून सुद्धा मी त्यांना, तुमच्या भक्तांना साक्षात्कार करवत असतो की गणेशा तुमच्याबरोबर आहे. कारण माझा येण्याचा पाठ तेव्हा नसतो, तुमचीच पूजा चाललेली असते. परंतु बाबा सांगतात, तुम्ही ब्राह्मण मुलेच देवदेवताच्या रूपाने पूजले जाता, म्हणून तुम्हीच पूज्य आणि पुजारी आहात. बाबा सांगतात, तुम्ही जेव्हा, आणि आपण सुद्धा सगळे भक्ती करत होतो ना, तर आपण आपल्याच मूर्तीची भक्ती करत होतो ना. प्रथम शिवलिंगाची भक्ती सुरू केली आपण. द्वापरयुगामध्ये राजा विक्रमादित्याने शिवलिंगची स्थापना केली, ते पण संपूर्ण हिऱ्याचं, है ना. तर त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या देवी देवतांची पूजा सुरू होते, मंदिरं सुरू होतात, आहे ना. आपण बघतो ना किती हळूहळू 2005-6 वर्षापासून किती मंदिरं आणि किती भक्ती सुरू झाली. तर हे बाबा सांगतात, तुम्हीच मुलं माझ्या आठवणीमध्ये भक्ती सुरू करता आणि स्वतःच्याच मूर्तीची पूजा सुरुवात करता. तेव्हा तुम्हाला हिंमत ठेवण्यासाठी मीच त्या देवी देवतांच्या मूर्तीद्वारे साक्षात्कार करवत असतो. तर बाबा सांगतात, कारण तेव्हा माझा येण्याचा पाठ नसतो, म्हणूनसाठी तुम्हाला बाबा अशा साक्षात्काराने प्रेम करत असतात. पुढे बाबा सांगतात, गणेश, हनुमान इत्यादी ज्यांची तुम्ही पूजा करतात तेव्हा साक्षात्कार मीच करवतो, परंतु ते लोक समजतात की परमात्मा सर्वामध्ये आहे, त्यामुळे मला सर्वव्यापी म्हटलं जाते. पण तसं नाही. उलटे ज्ञान घेतले आहे. वास्तवामध्ये सर्वजण भाऊ आहेत. सर्वांच्यामध्ये आत्मा आहे. सर्वजण तर फादर होऊ शकत नाहीत. सर्व आत्मे बोलवतात, हे गॉडफादर आमच्यावरती दया करा. तर सर्व त्यांची संतानी मुले झाली ना. मुले बाबांच्याकडून वारसा घेतात, तर देहाचा अभिमान सोडावा लागेल. बस, मी आत्मा बाबांच्याकडून आता सुखशांतीचा वारसा घेत आहे, हे आपल्यावरती निश्चित मनामध्ये करायचं आहे. आत्म्याला मेल किंवा फिमेल म्हणत नाहीत. आत्मा तर चमचमता ज्योतिबिंदू तारा आहे. शरीरामध्ये आल्यानंतर तो स्त्री किंवा पुरुष हे ठरलं जातं. भले शरीर स्त्रीच आहे, परंतु हे म्हणणं योग्य आहे की वारसा घेत आहे. पित्याकडून वारसा घेण्याचा अधिकार सर्व आत्म्यांना आहे. मी ख्रिश्चन आहे. बाबा काय सांगतात, मी ख्रिश्चन आहे किंवा मुसलमान आहे असं काही नाही. तर काय आहे, बाबा म्हणतात, आता प्रत्येकाला बाबांच्या बरोबर योग लावायचाच आहे. मी ख्रिश्चन आहे, मी अमका आहे, हे सर्व शारीरिक धर्म आहेत. आत्मा एकच आहे. शरीर बदलते तेव्हाच म्हणतात हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे. आत्म्याचे नाव बदलत नाही. आत्म्याला आत्माच म्हटलं जातं. फक्त शरीराची नावे बदलतात आणि कुठल्या जाती धर्मामध्ये तुम्ही जन्म घेता ते तुमचं, त्याच्यावरती तुम्हाला ते टॅग लागतात. बाबा सांगतात, शरीराचे नाव बदलते. बाबा तर आहेत पतित पावन, सत्य ज्ञानाचा सागर. पित्याची माहिती वेगळी आहे, ते शांतीचा सागर आहे. तो पिता सत्य ज्ञानाचा सागर आहे. त्याच्याशी योग लावल्याने आपण शांतीधाममध्ये निघून जाऊ. ते सुद्धा आता असा योग कधी कोणी लावू शकत नाही. तुम्ही शांतीधामाला जाणता, बाकी आठवण शिवबाबांची करता. संन्यासी म्हणतात की आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत, ब्रह्मासी योग लावतात, परंतु त्यांचे विकर्म विनाश, पापांचा बोजा विनाश होऊ शकत नाही, कारण ते योगात चुकीचा करत आहेत. परमात्मा पित्याजवळ जोपर्यंत तुम्ही बुद्धी आणि मन लावत नाही तोपर्यंत तुमचे
झालेले चुकीचे कर्माचा ओझं, पाप कर्माचं ओझं धुतलं जाऊ शकत नाही, कारण परमपिता परमात्मा शिवबाबाच आहे पापकटेश्वर. तर बाबा सांगतात संन्यासी लोकांचा योग, संन्यासी मंडळींचा योग चुकीचा आहे. योग म्हणजे बुद्धी जोडतात ते ब्रह्मतत्वाशी. बाबा सांगतात ब्रह्म अर्थात राहण्याचे ठिकाण आहे तुमचं आत्म्यांचं. ब्रह्मज्ञानी अथवा तत्त्वज्ञानी म्हणून त्यांना म्हटलं जातं. कोणाला? संन्यासी लोकांना काय म्हणतात? तत्त्वज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी. तत्त्व म्हणजे 5 तत्त्व. बाबा सांगतात ह्या त्यांचा ब्रह्म आहे. ब्रह्म पतित पावन असू शकत नाही. ते तर राहण्याचं स्थान आहे. ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये पिता आहे आणि घर आहे, तर आपण घराला म्हणू का की माझी इच्छा पुरी करा? घराच्या त्या 4 भिंतीला म्हणू शकतो का? नाही. त्या घरामध्ये असलेल्या पित्यावर तर आपण अधिकार गाजवतो ना. तर हे झालं शरीराचं. त्याप्रमाणे आत्म्याचं सुद्धा आत्मा राहणारं ठिकाण आहे. परमात्माचं ठिकाण राहणार आहे परमधाम, ब्रह्मतत्व. ब्रह्मलोक किंवा त्याला म्हणतात 3 लोक, शांतीधाम, परमधाम, निर्वाणधाम. तर बाबा सांगतात की ते तत्वाबरोबर योग लावतात, तर त्यांच्यामधले पाप कर्मांचं भस्म होऊ शकत नाही. ब्रह्म पतित पावन असू शकत नाही. आत्म्याचे पिता शिव आहे, त्यांनाच जीवाचा मालिक कोण? शिव. तर त्यांनाच पतित पावन म्हटलं जाते. बाकी बाबा काय सांगतात? बाकी परत कोणीही जाऊ शकत नाही. सर्वांना सत्वप्रधानपासून तमप्रधान बनायचंच आहे. तेव्हा की पहिला नंबर श्रीनारायणच पाहिजे तमप्रधान बनतात. तर इतरांनासुद्धा जरूर तमप्रधान बनायचे आहे. पुनर्जन्म घेत घेत असे सत्वप्रधानपासून तुम्ही तमप्रधान बनता, हे सुद्धा आठवणीत ठेवले जाते. तुम्ही जाणता प्रत्येक धर्मवाले किती जन्म घेत असतील. देवतांना म्हणणारे पूर्ण 84 जन्म घेतात. बाकीचे जन्म ॲक्युरेट सांगू शकत नाहीत. कोणी हिसाब करतील तर काढू शकतील, परंतु गरज नाही. वेस्टमध्ये बुद्धी आणि वेळ घालवण्याची गरज नाही. आपले काम आहे पुरुषार्थ करणं. बाकीच्या जास्ती गोष्टीमध्ये जायचं जरूरत नाही. तुम्हाला जीवनमुक्ती पाहिजे तर तुम्ही मन मनाभाव मतलब जास्तीत जास्त तुमचं मन माझ्याबरोबर जोडा. मी आहे पतित पावन, येऊन राजयोग शिकवतो. पतित पावन जरूर कलियुगाच्या अंतामध्ये येतील ना, की द्वापरयुगामध्ये? फक्त शिवरात्री लिहिल्याने अर्थ निघत नाही. म्हणूनसाठी शिवरात्रीबरोबर त्रिमूर्ती शिवरात्री लिहायचं आहे. त्रिमूर्ती म्हणजे 3 मूर्ती, मतलब 3 मूर्तीमध्ये जे देवी देवता आहेत ब्रह्मा विष्णू शंकर, त्यांची बाबा अगोदर त्यांच्याद्वारे स्थापना करत आहेत ना सतयुगाची. म्हणून बाबा जर ब्रह्माला जर स्थापन नसतं केलं, ब्रह्माला जर बाबांनी समोर नसतं आणलं, तर आपण कसं हे सत्य ज्ञानापासून आपण दूर राहिलं असतं ना. म्हणूनसाठी बाबा सांगतायत की शिवरात्रीच्या प्रोग्राममध्ये जेव्हा तुम्ही कार्ड वगैरे छापणार ना, तेव्हा त्या पत्रिकेवरती केवळ शिवरात्री नाही, त्रिमूर्ती शिवरात्री लिहायचं आहे. भक्तीमध्ये घोर अंधारा आहे, अज्ञान आहे. तेव्हा म्हणतात सूर्यप्रकाश, ज्ञान सूर्यप्रकाटा. काय लिहून ठेवलेलं आहे संन्यासीने? की ज्ञान सूर्य प्रकटा, अज्ञान अंधेर विनाश हुआ. तो बाबा सांगतात ज्ञान सूर्य कोणाला म्हटलं जातं? परमपिता परमात्म्याला. बाबा सांगतात जरूर कलियुगाचा अंत होणार. प्रकाश आहे सतयुगामध्ये म्हणजे सुख आहे, कलियुगामध्ये अति दुःख आहे. बाबा जरूर कलियुगाच्या अंतिम क्षणी आणि सतयुगाची सुरुवात म्हणजे संगमवरती येतील. सर्व पतित बनतील, तेव्हाच तर बाबांना येऊन सर्वांना पावन बनवायचं आहे, कारण सर्वांचं कनेक्शन आहे ना. तेव्हाच तर बाबा येऊन पावन बनवतील, कारण सर्वांचे कनेक्शन आहे परमात्म्याबरोबर. बरेच संन्यासीसुद्धा म्हणतात की आम्हाला मनाची शांती कशी मिळेल? आत्म्याचा स्वधर्मच शांती आहे. तर ते जाणलं की शांतीचा अनुभव होईल. ज्याप्रमाणे भारतवासी देवीदेवतांना विसरले आहेत, तसेच आत्मासुद्धा आपल्या स्वधर्माला विसरले आहे. आत्मा जाणते मला रावणाने अशांत केलेलं आहे. रावण म्हणजे आत्म्यामध्ये असलेले काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, जलसी, हे सगळे जे खराब गुण आहेत त्यांनीच आत्म्याला दुःखी केलेलं आहे. हे आत्मा जाणत आहे. बाबा सांगतात हे जे ज्ञान आता मिळाले आहे, इथे तर शांती कधीही मिळू शकणार नाही. शांतीधाममध्ये शांती मिळू शकते, तिथे तर सर्वांना जायचं आहे आपण शांतीधाममध्ये जाऊन. परत
मग पुन्हा तुम्ही सुखधाममध्ये येणार आहात. ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता स्वतःमध्ये बाबांच्या आठवणीने किती पुण्य भरता, किती चांगलं कर्म करता आणि किती वेळ तुम्ही साक्षात परमपिता परमात्म्याबरोबर आपले संकल्प श्वास आणि सुविधा आहे त्याचा किती वापर करता आहेत बाबांच्यासाठी आणि स्वतःला आत्मेच्या गुणाने आणि शक्तीने पूर्ण करण्यासाठी जे तुम्ही आता करता पुरुषार्थ ते तुमच्या भाग्यामध्ये जमा होत असतं आणि त्याच्या अनुसार सुखधामामध्ये तुम्ही आत्मा बॅटरी प्रवेश करते. ज्याप्रमाणे जसं की आपले ब्रह्माबाबा कसे बनले, 16 कला संपूर्ण निर्विकारी, अहिंसा परमधर्म, मर्यादा पुरुषोत्तम बनले ना बाबा. म्हणून सर्व गुण संपन्न अशी आपल्या काय आहे देवतांची गायन आहे ना, तर तो जो आत्मा हे सगळे गुण धारण करेल असं बनेल तो मात्र बाबा सांगतात सुखधामामध्ये प्रथम राज्य करण्यासाठी येणार. दुसऱ्या धर्मवाल्यांना जास्त काळ शांती मिळते कारण ते शांतीधाममध्ये जास्त वेळ राहतात. आपल्याला सुख जास्त काळ मिळते, त्यांना ना इतके सुख ना दुःख मिळणार. आता या आहेत डिटेलच्या गोष्टी. काहींनी लक्षला चांगल्या रीतीने पकडले आहे. म्हणजे काहींनी पकडले की आपल्याला नरसे नारायण बनायचंच आहे, नारी श्री लक्ष्मी बनायचंच आहे म्हणजे लक्ष. तर बाबा म्हणतात काही मुलांनी लक्षाला चांगलं पकडले आहे, ते सुद्धा पुष्कळ आहेत. घरामध्ये राहत असताना सुद्धा बाबा आणि वारसाची आठवण करत राहा, परंतु प्रजा बनू शकणार बाबा सांगतायत घरामध्ये राहा म्हणजे कर्तव्य कर्म करा आणि बाबांची आठवण वारसाची आठवण करत राहा, परंतु प्रजा बनू शकणार नाही. जे प्रजा बनवतील तेच राजा राणी मालिक बनतील. मेहनत आहे ना. प्रोजेक्टवर समजावून सांगणे सोपे आहे. मोठ्या मोठ्या व्यक्तींना निमंत्रित देऊन त्यांना समजाविले पाहिजे. तुम्ही मुले अनेकांचे कल्याण करू शकता. यासुद्धा नवीन पद्धती निघत आहेत. विदेशामध्ये जाऊन इंग्रजीमध्ये सुद्धा प्रोजेक्टरवर स्लाइड्सवर दाखवू शकता. हा गोळा इत्यादी जेव्हा पाहतील तेव्हा समजतील की हे आहे भारताची फिलॉसॉफी, भारताचे तत्त्वज्ञान. हे ज्ञान बाबाच देऊ शकतात. हे आहे आत्मिक सत्य ज्ञान. आत्माकडूनच आत्मिक ज्ञान मिळते. खरे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीसुद्धा आम्ही आहोत. खरे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफर्स म्हणजे एकदम परफेक्ट तुम्हाला सद्गतीचं ज्ञान आपणच देऊ शकतो. बाबा आहेत रूहानी सर्जन, आत्म्याला इंजेक्शन लावतात. तुमची आहे सर्व गुप्त. ती लोके तर बसून शास्त्र इत्यादी वाचतात तर त्यांचा खूप मान ठेवला जातो. ते आपल्याला पतित समजत नाहीत, निर्लेप म्हणतात. खरे ज्ञान तुम्हीच देऊ शकता. हे सुद्धा समजविले आहे. तो आहे तो आहे हद्दचा संन्यास. तुमचा आहे बेहदचा संन्यास. जे बेहदचे बाबा शिकवतात ते आहे दुनियामध्ये आहेत हठयोगी. हा आहे राजयोग. ते हठयोगाद्वारे कर्मेंद्रियांना वश करून इच्छितात. तुम्ही राजयोगाद्वारे कर्मेंद्रियांना वश करत असतात. बराच अंतर आहे. आता बाबांच्याद्वारे तुम्ही नॉलेजफुल बनत आहात. मास्टर गॉड तुम्ही बनत आहात, परंतु बनतील मात्र नंबरवार पुरुषार्थानुसार. अशा बाबांच्यावर किती प्रेम असलं पाहिजे. ही आहे गुप्त प्रेम. आत्मासुद्धा गुप्त आणि प्रेमसुद्धा गुप्त. आत्मा जाणते की आम्हाला बाबा मिळाले आहेत. दुःखापासून सोडवित आहेत. बाबा तुम्ही तर कमाल केलीत. कल्प तुम्ही आम्हाला हे सत्य ज्ञान देता आणि पुन्हा आम्ही विसरून जातो. बाबा म्हणतात हो मुलांनो, असं हे खेळ आहे. मी तर म्हटले होते हे ज्ञान प्रायलोप होऊन जाईल. म्हणजे तुम्ही विसरता पुढे जन्ममृत्यूचा खेळ खेळताना. सतयुगामध्ये हे ज्ञान राहणार नाही. त्याची तुम्हाला आवश्यकताच नाही कारण तुम्हाला सुखशांतीची प्राप्ती होते. हा सर्व ड्रामा इथे बनलेला आहे. जरासुद्धा याच्यामध्ये फरक पडत नाही. पूर्वनियोजित ड्रामा आहे. म्हणजे सूर्य आकाशामध्ये उगवणार तर उगवणारच, तसा हा ड्रामासुद्धा कलियुगानंतर सतयुग येणारच. हे काही होते साक्षी होऊन पाहत चला. विनाश होणार आहे.
स्थापनासुद्धा होणार आहे, साक्षी होऊन पाहायचं आहे. समजा उद्या भूकंप होणार असेल तर असं नाही की मी तुम्हाला सांगेन, नाही. असे होणार आहे, मग तर सर्वजण प्रबंध करतील. साक्षी होऊन पाहत चला. मूळ गोष्ट आहे माझी आठवण करा, नाहीतर मला सुद्धा तुम्ही विसरून जाल. तुम्हा मुलांना महावीर बनायचं आहे. महावीर महावीरणीला गॉड ऑफ नॉलेज और गॉडेज ऑफ नॉलेज म्हटले जाते. ईश्वराचे योग, ईश्वरच शिवावर येऊन योग शिकवतात, तुम्हाला महावीर बनवतात. शेवटाला जेव्हा भूकंप इत्यादी होतील त्यावेळेस महावीरपणा पाहिजे, आत्मिक भान पाहिजे. आता तर तुम्ही पुरुषार्थी आहात, अचल अडोल राहावे लागेल आणि त्यासोबत बाबांच्या आठवणीमध्ये शरीर सोडाल तर अतिशय चांगले. जे सत्य ज्ञानामध्ये अचल अडोल असतील ते बसल्या बसल्या शरीर सोडतील. मग कर्मातील अवस्थेमध्ये जाऊन सेवा करतील. मुलांना परिपक्व अवस्थेमध्ये शरीर सोडून सूक्ष्मवतनमध्ये जाऊन मग पुन्हा नवीन दुनियेमध्ये देवी देवता बनून यायचं आहे. अच्छा, मुलांनी नेहमी स्वतःचा पाठ, बाबा सांगतायत, अच्छा, मुलांनी नेहमी स्वतःचा चार्ट म्हणजे स्वतःचा पुरुषार्थ कसा चालला आहे पाहायचा आहे, ज्यामुळे आपण बाबांच्याकडून पूर्ण वारसा प्राप्त करून कोणत्याही बाबतीत संशयामध्ये येऊन सत्य शिक्षण कधीही सोडायचं नाही. बाबा पुन्हा पुन्हा सांगत आहेत, माझी आठवण कराल तरच तुमच्यावरती जे जन्मोजन्मोचा वाईट कर्मांचा जो बोज आहे, जे वजन आहे ते विनाश होईल. अच्छा, म्हणून तर बाबांनाच पापकटेश्वर म्हणतात. बाबा सांगतात, अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांनाही नमस्ते. याद प्यार. बाबा गुड मॉर्निंग. धारणेसाठी मुख्य सार. कोणत्याही गोष्टीमध्ये संशय बुद्धी बनून हे सत्य शिक्षण परमात्माचा हात आणि मुरली सोडायची नाही. आपली स्थिती अचल अडोल बनवायची आहे. परिस्थिती येणार, हिसाब किताब समोर येणार, तरी पण दृढतेने बाबांच्या यादमध्ये स्थिर राहून आपल्या गुणांना धारण करूनच व्यवहार करायचा आहे. काय गुण आहेत? या सगळ्या गोष्टीचा अगर तुम्हाला उकलन पाहिजे असेल, विस्तार पाहिजे असेल तर मागच्या पाठीमागं चाललेल्या पण मुरल्या आहे का, त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी काही शब्दांच्यावरती खूप प्रकाश म्हणजे त्याचं खूप सविस्तर सांगितलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. बाबा सांगतात, आपली स्थिती अचल अडोल बनवायची आहे. एका बाबावर खरे प्रेम करायचे आहे. नंबर 2, आपला वेळ विस्ताराच्या गोष्टीमध्ये व्यर्थ घालवायचा नाही. बुद्धी कोणत्याही कर्मामध्ये मलिन होणार नाही, यावर पूर्ण लक्ष ठेवायचे आहे. वरदान. प्राणेश्वर शिवबाबाने वरदाताने माझ्या डोक्यावरती हात ठेवला असं बघा, मनपटलवरती चित्रण करा. आणि सद्गुरूंनी मला वरदान दिलेलं आहे. मनसा वाचा कर्मणा आणि संबंध संपर्कमध्ये पवित्रतेच्या धारणेद्वारे परमपूज्य आत्मा भव. परमपूज्य आत्मा बाबाने आपल्याला आज बनवलं. वरदानाचं विश्लेषण आहे. पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही, पवित्रता मना, मनसा संकल्प, मन वचन कर्म दृष्टीकृती सुद्धा असायला पाहिजे. परंतु पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही, परंतु मनसा संकल्पमध्ये सुद्धा कोणाच्या प्रती नकारात्मक भाव, वाईट भाव, निगेटिव्ह भाव नसावा, संकल्प नसावे. बोलण्यामध्ये सुद्धा कोणतेही असे शब्द निघू नयेत. काय बाबा म्हणतायत? बोलण्यामध्ये सुद्धा असे शब्द निघू नयेत ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये विकाराचा भाव असेल. परत बाबा सांगतायत की मुलांनो, की तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे? आपल्याला काय समजून घ्यायचे आहे? काय लक्षात आलं ना? तर बाबा म्हणतायत की आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपण कसा पुरुषार्थ करायला पाहिजे. आणि बाबाने आजचं वरदान आपल्याला सांगितलेलं आहे.
तो गोड बाबा म्हणतात, मुलांनो तुम्हाला तीव्र पुरुषार्थ करायचा आहे आणि बाबांच्या आठवणीमध्ये एकाग्र व्हायचं आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहा. कारण आम्हाला इथे मुरली वाचत असताना अचानक इंटरनेट वायफाय गेलेला आहे, त्याच्यामुळे मुरली पुढे दिसत नाही. ओम शांती. गोड गोड मुलांना गोड गोड मुलांच्याकडून प्राणेश्वर शिवबाबांना याद प्यार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गोड गोड बाबा. ओम शांती.